श्रीकांत साठे भरतपूरच्या एसटी स्टँडवर उतरला तेव्हा संध्याकाळचे 5 वाजत आले होते. त्याने अंगाला आळोखे पिळोखे देत आजूबाजूला नजर फिरवली. स्टँड काही फार मोठे नव्हते, पण छान टुमदार अशी छोटीशी इमारत, आजूबाजूची स्वच्छता. बँक ऑफ बडोदाच्या भरतपूर शाखेत श्रीकांतची बदली झाली होती. बँकेतील अंतर्गत राजकारणाचा परिणाम म्हणून स्पष्ट वक्ता आणि अन्यायाचा प्रतिकार करणारा खमका व्यक्ती म्हणून बँक कर्मचाऱ्यांच्या कंपूत प्रसिद्ध असलेला श्रीकांत साठे याला वरिष्ठांनी दूर कोकणात भरतपूरच्या शाखेत पाठवले होते. श्रीकांतची घरची परिस्थिती तशी चांगली होती. ॲडिशनल कलेक्टर म्हणून रिटायर झालेल्या नीलकंठ साठेंचा श्रीकांत हा एकुलता एक मुलगा. बदली नाकारून राजीनामा दिला असता तरी काही बिघडलं नसतं, पण मध्यंतरी पल्लवी आणि त्याच्यातील ब्रेकअपमुळे श्रीकांत मनाने बराचसा डिस्टर्ब झाला होता. अनेक वर्ष एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर पल्लवीने ऐनवेळी घरच्यांच्या पसंतीनुसार एका अमेरिकेत असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर बरोबर लग्न करून परदेशी जाण्याचा निर्णय श्रीकांतला मनाने उद्ध्वस्त करून गेला होता. त्यामुळे काही वर्ष पुण्याबाहेर काढायला काही हरकत नाही असा विचार करून त्याने ही बदली स्वीकारत रत्नागिरी जिल्ह्यातील एका तालुक्याचे ठिकाण असलेल्या भरतपूरला जायचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज तो भरतपूरमध्ये दाखल झाला होता. सकाळी पुणे ते रत्नागिरी हा 8 तासांचा प्रवास आणि त्यानंतर 1 तासाचा भरतपूरचा प्रवास करून त्याचं अंग अगदी अवघडून गेलं होतं. श्रीकांतने मोबाईल काढून अगोदरच बोलणे केलेल्या अल्ताफभाई या इस्टेट एजंटला फोन केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रिक्षा करून तो त्यांच्या ऑफिसवर पोहोचला. अल्ताफभाईंनी श्रीकांतचे अगदी मनापासून स्वागत केले. या साठे साहेब, बसा. काय घेणार? चहा, कॉफी की काही थंड? चहा चालेल, श्रीकांत म्हणाला. अल्ताफभाईंनी शेजारच्या हॉटेलवाल्याला चहाची ऑर्डर दिली आणि पुन्हा येऊन आत बसत बोलणे सुरू केले. त्यांनी श्रीकांतला राहण्यासाठी 2-3 जागा सुचवल्या. श्रीकांतने अगोदर सांगितल्याप्रमाणे एक गावाबाहेरचा निवांत बंगला पसंत केला. एकटा राहणार असला तरी श्रीकांतला एकटेपण नेहमीच आवडायचे. साठे साहेब, त्यापेक्षा तुम्ही या शहरातल्या जागा बघा ना, अल्ताफभाई म्हणाले. नको, मला जरा एकटे राहणेच आवडते. बंगल्याच्या मालकाचा काही प्रॉब्लेम नाहीये ना? मालकाचा प्रॉब्लेम नाहीये, पण अल्ताफभाई जरा आढेवेढेच घेत बोलत होते. साठे साहेब जरा स्पष्टच बोलतो. त्या बंगल्यामध्ये 4-5 वर्षांपूर्वी मालक आणि मालकिनीनेच आत्महत्या केली होती. तेव्हापासून त्या बंगल्याबद्दल गावात फार चांगले बोलत नाहीत. एवढंच ना? मग मला काही हरकत नाही. मी नाही भूताकेतांना घाबरत, असे म्हणत श्रीकांत मोठ्याने हसला. ठीक आहे, तुम्ही म्हणताच आहात तर उद्या दाखवतो तुम्हाला बंगला. उद्या कशाला? आत्ताच जाऊया की, श्रीकांत म्हणाला. संध्याकाळ होत आल्याने खरे तर अल्ताफभाईंची यायची इच्छा नव्हती, पण श्रीकांतला नाही म्हणता येत नव्हते. श्रीकांत एका नामांकित बँकेचा मॅनेजर म्हणून इथे रुजू होत होता आणि अल्ताफभाईंचे खातेही त्याच बँकेत होते. ठीक आहे, चला जाऊया, असं म्हणत अल्ताफभाईने ऑफिसचे शटर ओढून घेतले आणि अल्ताफभाईंच्या मारुती अल्टोमधून दोघेही निघाले. एसटी स्टँडला वळसा घालून MG रोडने दोघेही जात होते. जाता जाता अल्ताफभाई श्रीकांतला आजूबाजूच्या परिसराची ओळख करून देत होते. काही वेळाने त्यांनी नरवीर तानाजी या चौकातून उजवीकडचा रस्ता पकडला. पुढे पुढे वस्ती एकदमच विरळ होत गेली. रस्ताही कधी काळी केलेला खडीचा होता. काही वेळाने ते पुन्हा एकदा छोट्या कच्च्या रस्त्यावर वळले आणि समोर एक टुमदार बंगला दिसू लागला. अनुग्रह असं त्या बंगल्याचं नाव उठून दिसत होतं. गेटजवळ अल्ताफभाईंनी गाडी थांबवली. श्रीकांत बंगल्याचे निरीक्षण करत होता. अल्ताफभाईंच्या म्हणण्यानुसार 4 ते 5 वर्ष इथे कोणी राहत नव्हते, तरी पण बंगला अगदी महिन्याभरापूर्वीच रंगवल्यासारखा चकाकत होता. अल्ताफभाईंनी खिशातून 3 चाव्या असलेला जुडगा काढला आणि त्याचे चावी शोधून गेट उघडले. गेट अगदीच कालच तेलपाणी केल्यासारखे अलगदच
आवाज न करता उघडले. दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार खेळत होते. श्रीकांतला बंगला अगदी मनापासून आवडला. अल्ताफबाईंनी दुसरी चावी शोधून दरवाजा उघडला आणि दोघांनीही आत प्रवेश केला. समोर बघून दोघेही आश्चर्यचकित झाले. समोरचा फर्निचरने सुसज्ज असलेला हॉल, पलीकडे किचन, एका बाजूला बाथरूम, त्याला लागून एक छोटीशी स्टडी रूम आणि एक मास्टर बेडरूम. सगळीकडे बघितल्यावर असे बिलकुल वाटत नव्हते की इथे अनेक वर्ष कुणीही राहत नाही. वा अल्ताफभाई, तुमची सर्व्हिस आवडली आपल्याला. सर्व फर्निचरसह बंगला भाड्याने द्यायचा आहे, श्रीकांत म्हणाला. यावर अल्ताफभाई मात्र खोटच हसले. त्यांना चांगले आठवत होते की बंगला ताब्यात घेताना इथले सगळे जुने फर्निचर लिलावात विकले होते. आणि तरीही हे सर्व आले कुठून? साठे साहेब, मला वाटते या बंगल्यात एकटे राहण्यापेक्षा तुम्ही गावातील जागा बघा. अहो काय हे अल्ताफभाई, एवढा सुसज्ज छान बंगला सोडून कशाला दुसरीकडे जायचे? श्रीकांत म्हणाला. बघा साहेब, मी आपले तुम्हाला अजून एकदा आठवण करून देतो की या बंगल्याबद्दल चांगले बोलले जात नाही. अल्ताफभाईंनी पुन्हा एकदा त्याला आठवण करून दिली. नका काळजी करू अल्ताफभाई, मला काही नाही फरक पडत, श्रीकांत निग्रहाने म्हणाला. बरं ठीक आहे, चला निघूया. दरवाजाकडे वळत अल्ताफभाई म्हणाले. मी काय म्हणतोय, आजपासूनच मी इथे राहतो, श्रीकांत म्हणाला. बघा बुवा, हवे तर राहा, पण मला मात्र आता निघायला हवे, घड्याळाकडे पाहत अल्ताफभाई म्हणाले. त्यांना तिथून कधी एकदा बाहेर पडतोय असेच झाले होते. बरं, इथे खाण्यापिण्याची जवळपास काय सोय होईल? श्रीकांतने विचारले. आता आपण मागच्या चौकात वळलो, तिथे तुम्हाला सर्व काही मिळेल. हो, पण तिथपर्यंत चालत जायला लागेल. इकडे रिक्षावाले सहसा येत नाहीत आणि त्यांना गिऱ्हाईकही मिळत नाही. मग मला चौकात सोडा. रात्री जाण्यापेक्षा आजच्या दिवस काहीतरी पार्सल इथेच घेऊन येतो, श्रीकांत म्हणाला. पडत्या फळाची आज्ञा घेत अल्ताफभाईंनी दरवाजाला कुलूप घातले आणि चाव्या श्रीकांतकडे दिल्या. पुन्हा गाडीवर बसून दोघेही नरवीर तानाजी चौकात आले. तिथे अल्ताफभाईंनी श्रीकांतला सोडले. समोरच्या हॉटेलमध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल आणि पलीकडे हवे तर बार रेस्टॉरंट पण आहेत, असं सांगत अल्ताफभाईंनी श्रीकांतचा निरोप घेतला. पण तरी जाता जाता काळजी घ्या साठे साहेब, असा इशाराही दिला होता. श्रीकांतला त्या रस्त्याने एक फेरी मारावी असे वाटले होते. पण पहिलाच दिवस आहे, अंधार पडायच्या आत घरी पोहोचावे असा विचार करत त्याने समोर दिसणाऱ्या कोकण किनारा हॉटेलमध्ये प्रवेश केला. गल्ल्यावर एक 50 ते 60 वर्षांचे सात्विक दिसणारे गृहस्थ बसलेले होते. आत येणाऱ्या श्रीकांतला त्यांनी नमस्कार केला आणि अगत्याने या साहेब म्हटले. त्यांच्या अगत्याचा हलकेच हसून स्वीकार करत आत जाण्याऐवजी श्रीकांत काउंटरलाच उभा राहिला आणि समोर ठेवलेल्या मेनू कार्डवर नजर टाकू लागला. काही पार्सल हवे आहे का? मालकांनी चौकशी केली. प्रवासात श्रीकांतचे दुपारचे जेवण फारसे झालेले नव्हते. हो, एक पनीर कढाई, 3 रोटी आणि जिरा राईस आणि एक थम्सअप, श्रीकांतने ऑर्डर दिली. मालकांनी वेटरला बोलावून पार्सल तयार करायला सांगितले. बसा साहेब, थोडा वेळ लागेल, आम्ही ताजे ताजे पदार्थ सर्व करतो. काय नवीन आलात का? तुम्ही कसं ओळखलं? श्रीकांतने विचारले. बस का साहेब, अहो गेली 30 वर्ष गल्ल्यावर बसतोय, पहिल्या नजरेतच गिराईक तारतो आम्ही, असे म्हणत हॉटेल मालक हसले. आत बसण्याऐवजी श्रीकांत काउंटर जवळच्याच खुर्चीत बसला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. अजून रात्र न झाल्याने तसे गिराईक फारसे नव्हते. मालकही निवांतच होते. मी इथे बँक ऑफ बडोदामध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून बदलून आलोय, श्रीकांतने सांगितले. मालकाने त्याच्याकडे आदराने पाहत म्हटले. वा साहेब, म्हणजे आता आपली भेट होतच राहणार. आमचे खातेही तिथेच आहे. काय घेणार साहेब, चहा की थंड? श्रीकांत नाही म्हणाला.
तरी पण मालकाने आग्रहाने पोराला चहा आणायला सांगितला. आणि ऐक रे, ग्लासात नको कप बशीत आण. मालकाने पोराला तंबी दिली. वेटरने दिलेला चहा घेत श्रीकांत आजूबाजूचे निरीक्षण करत होता. चौकात बऱ्यापैकी वर्दळ दिसत होती. कधीपर्यंत चालू असतं हॉटेल? श्रीकांतने विचारले. तसे 10 ते 10:30 पर्यंत असतोच की आम्ही, मालक म्हणाले. राहायला कुठे सोय केलीये? मालकांनी चौकशी केली. इकडे त्या कोंढवा रोडला अनुग्रह बंगला आहे ना, तो भाड्याने घेतलाय मी. श्रीकांतने सांगितल्याबरोबरच मालकाने अगदी चमकून त्याच्याकडे पाहिले. त्या अल्ताफने दाखवला काय तुम्हाला बंगला? हो. काय झाले? अहो साहेब, जरा लोकल माणसाकडे चौकशी करायची. त्याला काय, गिराईक मिळते म्हटल्यावर कशाला सोडतोय? मालक जरा रागानेच म्हणाले. त्या बंगल्यात कोणी राहत नाही, जरा अडचणीचंच काम आहे म्हणा ना, मालकांनी सांगितलं. पण थोडेसे हसत श्रीकांतच म्हणाला. अहो, मला अल्ताफबाईंनी कल्पना दिली होती, पण माझा काही असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये. आणि एवढा चांगला बंगला एवढ्या कमी भाड्यात मिळतोय, मग काय हरकत आहे? साहेब, तुमचा नसेल विश्वास, पण अनेकांना प्रचिती आलीये. तिकडे कुणी फिरकतही नाही, पण कोणी गेलेच तर बंगल्यात काही आवाज येतात आणि काही सावल्या दिसतात. बघा, अजून वेळ गेलेली नाही. मी गावात चांगली जागा बघून देतो. हवे तर आजच्या दिवस इथेच वरच्या मजल्यावर माझी एक आरामाची खोली आहे, मालक काळजीने सल्ला देत होते. काका, तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल मी खरंच तुमचा खूप आभारी आहे, पण मला वाटते तिथेच राहावे. बघू काय होतंय ते, श्रीकांत उठत म्हणाला. एव्हाना वेटरने त्याचे पार्सल आणून ठेवले होते. श्रीकांतने पाकिट काढून किती झाले म्हणून विचारले. त्यावर मालक म्हणाले. राहू द्या साहेब, आज तुम्ही आमचे पाहुणे, उद्या द्या हवे तर. पण श्रीकांतला हे काही पसंत नव्हते. असे नाही काका, घ्या तुम्ही पैसे, मला नाही बरे वाटणार. बऱ्याच आग्रहाने मालकांनी पैसे घेतले, पण काउंटर शेजारच्या फ्रीजमधून आईस्क्रीमचे 2 कोन त्याच्या पार्सलमध्ये टाकले आणि म्हणाले. साहेब, काळजी घ्या, वाटले तर कधीही इथे या. मी नसलो तरी पोरांना सांगून जातो, तुमची व्यवस्था होईल. एवढ्या प्रेमळ माणसाचे पुन्हा एकदा आभार मानत श्रीकांत पार्सल घेऊन हॉटेलमधून बाहेर पडला. चौकातून बंगल्याकडे वळताना त्याने पुन्हा एकदा हॉटेलकडे नजर टाकली. हॉटेल मालक त्याच्याकडेच बघत होते. त्यांना हात करत श्रीकांत रस्त्याला लागला. एव्हाना दिवस मावळला होता, पण संधीप्रकाश मात्र भरपूर होता. रमत गमत श्रीकांत चालला होता. वस्ती संपून निर्जन एरिया सुरू झाला होता. मनातल्या मनात श्रीकांत हॉटेल मालकाच्या बोलण्यावर विचार करत होता. 15 मिनिटांनंतर श्रीकांत बंगल्याजवळ पोहोचला. खिशातून चावी काढून त्याने गेट उघडले. आजूबाजूला नजर टाकत तो व्हरांड्यात आला आणि दुसऱ्या चावीने त्याने मुख्य दरवाजा उघडला. तेवढ्यातच काहीतरी धपकन पडल्याचा आवाज झाला. नाही म्हटलं तरी श्रीकांतच्या छातीत धस्स झालं. पण पुन्हा बिनधास्त होत त्याने लाईट लावली आणि समोर बघितलं तर किचनच्या दरवाजावरील पडदा हलत असल्यासारखे त्याला वाटले. मगाचा आवाजही किचनमधूनच आला होता. त्याने पुढे होत किचनची लाईट लावली. समोर एक पातेले पडलेले होते. दरवाजा खिडक्या बंद होत्या. तो पुन्हा हॉलमध्ये आला. केबल कनेक्शन चालू असल्याची शक्यता नव्हतीच, पण सहज म्हणून त्याने रिमोट घेऊन टीव्ही चालू केला आणि टाटा स्काय सुरू झाले. मनोमन पुन्हा एकदा अल्ताफभाईंच्या सर्व्हिसला दाद देत त्याने कुठलासा एक म्युझिक चॅनल चालू करून ठेवला. आपली बॅग उघडून त्याने टॉवेल आणि इतर कपडे बाहेर काढले. मग बॅग उचलून तो बेडरूम मध्ये गेला आणि त्याने कपाट उघडून आपले कपडे त्यात ठेवले. श्रीकांत टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये गेला. नळ सुरू केला तर नळाला एकदम गरम पाणी येत होतं. त्या थोड्याशा गार वातावरणात त्याला गरम पाणी खूपच बरं वाटलं. हातपाय धुण्यासाठी गेलेला श्रीकांत मस्तपैकी आंघोळ करूनच बाहेर पडला. बाथरूम मधून बाहेर पडल्यावर
त्याला आतापर्यंत न जाणवलेली एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे घरभर रेंगाळणारा मोगऱ्याचा वास. त्याने दीर्घ श्वास घेऊन समाधानाने मान हलवली. त्याने खिडकीतून बाहेर डोकावत बाहेर मोगऱ्याचे झाड दिसते का हे बघण्याचा प्रयत्न केला. पण एव्हाना बाहेर चांगलाच अंधार झाला होता. घरातले सगळे दिवे चालू करून त्याने घरभर एक व्यवस्थित चक्कर मारली. हॉलमधूनच एक जिना वरच्या मजल्यावर जात होता. क्षणभर त्याने वरच्या मजल्यावर एक चक्कर टाकावी असा विचार केला. पण नंतर बघू सकाळी असे म्हणत सोफ्यावर बैठक मारली. पण लगेचच पुन्हा उठत तो बेडरूम मध्ये गेला आणि बॅगेतून ब्लेंडर स्प्राईटची बाटली घेऊन आला. ही सोय त्याने पुण्याहून निघतानाच करून ठेवली होती. किचनमध्ये जाऊन त्याने कपाटातील एक ग्लास आणि फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली घेतली व पुन्हा हॉलमध्ये येऊन बसला. समोर टीव्हीवर त्याने कुठलासा एक सिनेमा लावला. छानसा पेक भरून घेतला आणि स्वतःला चिअर्स म्हणत तोंडाला लावला. श्रीकांत एखादा पेग रोज घेतो ही श्रीकांतच्या आईबाबांनाही कल्पना होती. मूळची ही सवय श्रीकांतच्या बाबांची. गेली कित्येक वर्ष ते नित्यनियमाने एक विस्कीचा मध्यम पेग घ्यायचे. त्या छोट्याशा पेगने निळकंठरावांचा मूड छान असतो. जेवण हसत खेळत होतं. हे कळाल्यामुळे लतिकाबाईंची म्हणजेच श्रीकांतच्या आईचीही काही तक्रार नसायची. शिर्या, प्रमाणात घेतले की हे वाईट नाही, पण मर्यादा ओलांडली तर मात्र याच्यापेक्षा घातक काही नाही, हे कायम लक्षात ठेव. घोट घेता घेता श्रीकांतला या प्रसंगाची आठवण झाली आणि आपण आईबाबांना एकटे सोडून आलोय याचे क्षणभर वाईटही वाटले. पण खरे तर श्रीकांतचे आईबाबा दोघेही ठणठणीत होते आणि आपली काळजी घ्यायला समर्थ होते. शिवाय घरात असलेली शोभा मावशी अगदी श्रीकांतच्या जन्मापासून होती. ती या दोघांची काळजी घेणारच होती. शिवाय अडीअडचणीला गणपत काका ड्रायव्हर आणि अनेक वर्ष असलेला सदामाळी होता. पुण्याच्या घरात रमलेले श्रीकांतचे मन पुन्हा एकदा भरतपूरच्या बंगल्यात आले. एव्हाना एक पॅक संपला होता. श्रीकांत आज जरा जास्तच खुशीत होता. हा बंगला त्याला अगदी मनापासून आवडला होता. श्रीकांतने दुसरा पॅक भरून घेतला. चॅनल बदलून हेराफेरी हा विनोदी सिनेमा लावला. तशी त्याला काही घाई नव्हती. भरपूर वेळ होता. एकीकडे रेंगाळणारा मोगऱ्याचा वास मन धुंद करून टाकत होता. त्याचा उमग मात्र त्याला कुठेही सापडत नव्हता. तेवढ्यातच काहीतरी पडल्याचा धाडकन आवाज झाला. त्याने टीव्हीचा आवाज म्यूट करून अंदाज घेतला. पण पुढे कुठलाही आवाज आला नाही. किचनच्या दरवाजावरील पडदा मात्र मघात सारखा हालत होता. थंडीचे दिवस सुरू झाले नसले तरी हवा बऱ्यापैकी गार होती. तरी पण हॉलमधला फॅन त्याने अगदी हळूपणे चालू ठेवला होता. पण एवढा वेळ त्या फॅनने पडदा हलला नाही आणि आत्ताच कसा हलतोय याचे त्याला आश्चर्य वाटले. हातातला ग्लास टीपॉयवर ठेवत श्रीकांत उठला आणि किचनच्या दरवाजात जाऊन क्षणभर थांबला. किचनमधील लाईट बंद असली तरी हॉलमधील प्रकाश आत येत होता. तरी पण त्याने बटन दाबून लाईट लावला आणि बघितले तर मगाशीच त्याने उचलून ठेवलेले पातेले तेच पुन्हा खाली पडलेले होते. त्याने ते उचलून निरखून बघत पुन्हा जागेवर ठेवले. खिडकी पुन्हा चेक केली. खिडकी व्यवस्थित बंद होती. शिवाय बाहेर वाराही नव्हता आणि वाऱ्याने पडावे एवढे ते पातेले हलकेही नव्हते. एखादे मांजर असते तर एवढ्या वेळात नक्कीच दिसले असते. उंदीर एवढे पातेले पाडू शकेल काय असा मनाशीच विचार करत तो पुन्हा हॉलमध्ये येऊन बसला. यावेळी मात्र किचनची लाईट त्याने चालूच ठेवली. श्रीकांत तसा भिणाऱ्यातला नक्कीच नव्हता. उलट अशा भूताखेतांच्या गोष्टी कोणी सांगायला लागले तर त्याची खिल्ली उडवायला श्रीकांत नेहमीच पुढे असायचा. श्रीकांतचा जसा भूतांवर विश्वास नव्हता तसाच देवावरही नव्हता. श्रीकांतच्या मनातील देवाची व्याख्या फार वेगळी होती. देवळात दिसतो त्या देवावर त्याला विश्वास नव्हता. तिथल्या धार्मिक कार्यात होणाऱ्या पूजापाठावरही त्याचा विश्वास नव्हता. शेवटी गेलेला मूड परत आणण्यासाठी म्हणून बहाणा शोधत त्याने अजून एक पॅक भरला आणि सिनेमा बघू लागला.
सिनेमा संपल्यावर मात्र त्याने तो ग्लास बाजूलाच ठेवला. आता मात्र त्याच्या शरीरावर दारूचा अंमल चांगलाच जाणवू लागला होता. भूकही कडकडून लागलेली होती. त्याने आणलेल्या पार्सलचे डबे उघडले आणि प्लेट वगैरे घेण्याच्या फंदात न पडता त्याने जेवण सुरू केले. जेवण अतिशय चवदार होते. डब्यातील गरम गरम जिरा राईसही त्याने संपवला. मग मात्र त्याला एकदम सुस्ती आली. समोरचे सगळे आवरण्याच्या नादाला न लागता त्याने बेसिनवर कसेबसे हात धुतले आणि बेडरूम मध्ये जात बेडवर अंग झोकून दिले. येताना टीव्ही मात्र त्याने आठवणीने बंद केला होता. बेडवर पडल्यावर काही क्षणातच त्याला अतिशय गाढ झोप लागून गेली. मध्येच कधीतरी किचनमधून आलेल्या काहीतरी पडल्याच्या आवाजाने त्याची झोप चाळवली. पण उठण्याची तसदी न घेता तो तसाच झोपून गेला. पहाटे पहाटे चांगलाच गारठा वाढला होता. अंगावर पांघरून घ्यावे असे त्याला वाटले, पण उठून कपाटातून पांघरून काढायचा कंटाळा आल्याने तसेच पोटाशी पाय घेऊन श्रीकांत पुन्हा झोपेच्या अधीन झाला.